ज्योती जय ज्योती जय फुलेंचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा आंबेडकरांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा मार्गदर्शन घेऊन राजश्री शाहू महाराजांनी पुढे काम केलं. त्यानंतर पुढची नावं अनेक घेता येतील. जसकुराजी महाराज ज्यांनी ग्रामगीता लिहिली त्यांनी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु मानून त्यांनी पूर्ण पुढचं आयुष्य या समतेसाठी घालवलं. त्याचबरोबर पुढचे नाव पुढच्या पिढीतले घ्यायचे झाले तर कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी शिंदे, महर्षी कर्वे, अगदी अलीकडच्या काळामध्ये अनेक नेते म्हणजे ज्यांनी रयत शिक्षण संस्था सारख्या संस्था उभ्या केल्या, ज्यांनी महिलांसाठी फक्त शाळा काढल्या असे महर्षी रामदास शिंदे, महर्षी कर्वे असे अनेक नावं आपल्याला घेता येतील. त्या काळात ते कुठल्याही जाती प्रथेच्या कुठल्याही धर्माच्या विरोधात ते नव्हते. फक्त धर्मात चाललेली विषमता त्यांना मान्य नव्हती आणि त्या पद्धतीने त्यांनी कार्य केलेले आहे. सत्यशोधक समाज त्यांनी निर्माण केला. ज्यावेळी 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्या समाजाला अनेक जाती धर्माचे लोक एकत्र आले आणि तो समाज पुढे नेला. मग आमचे दिनकरराव जवळकर असतील, नारायण मेघाजी लोखंडे असतील, जेजे असतील, भिडे असतील, अशा अनेक लोक एकत्र आले आणि महाराष्ट्रभर ही चळवळ पोचवली. आणि केवळ याला विचार होते महात्मा ज्योतिराव फुलेंचे. आणि फक्त विचार नाही तर विचार सांगितल्यानंतर खऱ्या अर्थाने कर्तृत्वाने हे विचार लोकांसमोर मांडायचे. मला आज सांगावंसं वाटतं की छत्रपती शिवरायांची समाधी गरज झाली होती. अगदी 16व्या शतकातली समाधी अगदी 17वं साल गेलं आणि 18वं साल उजाडलं. जवळपास या 150-200 वर्षाच्या कालावधीत छत्रपती शिवरायांची समाधी कुठे आहे हे सुद्धा आम्हाला माहित नव्हतं. ज्यावेळी हे महात्मा ज्योतिराव फुलेंना समजलं त्यावेळेस त्यांनी आपले सत्यशोधक कार्यकर्ते घेऊन रायगड गाठला आणि त्या रायगडावर 8 दिवस त्या जंगलामध्ये फिरले आणि समाधी शोधून काढली आणि या भारतातली पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुले यांनी साजरी केली. हा इतिहास आहे. काय आज
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा क्रांतीचा मारा लगान सारा मोर टाका सांगे ज्योतिबाचा नारा सांगे ज्योतिबाचा नारा जय क्रांती जय क्रांती यशस्वी आलेले अगदी जोडीने हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आले त्यांचं अनिल धर्म गाणे गाते होऊन तुमचा साथी जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय या ठिकाणी सन्माननीय सुरेश झालते सर प्रसिद्ध व्याख्याते यांच्या ठिकाणी सन्मान होत आहे. मी सर मोरे यांना विनंती करतो की त्यांनी सरपंच त्यांचा सन्मान करायचा. ताईंसाठी आपण पुरस्कार वितरण सोहळा आधी घेणार आहोत. समोर बघा इकडे समोर सन्माननीय विजय अण्णा राऊत या ठिकाणी आलेले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो की त्यांनी आज समता मंचावर सुद्धा आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने आणि जनक्रांती फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. अण्णांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. काम करून हे सगळे व्यवस्था करण्यासाठी मदत केली अशी आमचे भूषण मोरे यांना विनंती करतो. आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचे पुतळे या ठिकाणी व्हावेत अशी आमची सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे. क्रांती या ठिकाणी ताईंना पुढच्या कार्यक्रमाला जायचंय. त्यांच्याकडे वेळ कमी आहे तरी वेळात वेळ काढून आले म्हणून त्यांचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी सुरुवातीलाच घेणार आहोत. ताईंना विनंती करतो की आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं. महात्मा ज्योतिबा फुले यांची 199वी जयंती उत्सव कार्यक्रम आपण साजरा करतो आहोत. सन्माननीय श्री विजय अण्णा राऊत, सन्माननीय उद्घाटक गोकुळ तात्या जाधव, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री सुरेश झांटे सर हे व्याख्याते आहेत. त्याचप्रमाणे आपल्या सरपंच सौ विमलताई मोरे, उपसरपंच खंडू मोरे, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर 199वी जयंती आपण साजरी करतो आहोत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण समाजामध्ये खूप मोठी क्रांती केली आणि त्या काळी अतिशय ज्या रूढी होत्या त्या अतिशय क्लिष्ट अशा रूढी होत्या. स्त्री शिक्षणाचा पाया खऱ्या अर्थाने रचणारे महात्मा ज्योतिबा फुले हे खूप मोठे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानलेलं होतं. असे थोर समाजसेवक की त्यांनी खऱ्या अर्थाने न्हाव्यांचा संप घडवून आणला. ही प्रथा होती ती केस वपन करण्याची, त्यांनी त्यांच्यापासून सुरुवात केली की असं करता कामा नये. पुनर्विवाहाची विधवांच्या त्यांनी सुरुवात केली. दत्तक म्हणून त्यांनी एका ब्राह्मण महिलेचं बालकाला दत्तक घेतलं आणि पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये जे काही मागासवर्गीय लोक होते त्यांना पाणी भरण्यास मनाई होती.
गतिविना नीती गेली आणि नीतीविना शूद्र झाले, हे केवळ एका अविद्येने झाले. आणि अशा पद्धतीने सत्य शोधक समाजाच्या वतीने त्यांनी खूप मोठं कार्य हे उभं केलं. त्यांचं कार्य पुढे सावित्रीबाई फुले यांनी नेलं. त्या ज्यावेळी शाळेत जात होत्या शिक्षण मुलींना देण्यासाठी, त्यांच्यावरती अनेक अत्याचार झाले. त्यांच्या अंगावरती दगड फेकले, शेण फेकलं. त्या जाताना एक साडी बरोबर नेत होत्या आणि ती बदलून मग ते शिक्षण देत होत्या. परंतु खऱ्या अर्थाने मला एक सांगायचं आहे की आपण आपल्या देवघरामध्ये यांचा फोटो आपण देवघरामध्ये ठेवावा, अशी मला या ठिकाणी विनंती करावीशी वाटते. आज खऱ्या अर्थाने जनक्रांती फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं कार्य निश्चितपणे सर्व समाजाला हे प्रेरणादायी ठरेल. त्याचप्रमाणे महात्मा फुले ग्राम गौरव पुरस्कार MB मोरे, त्याचप्रमाणे यादवराव मोरे यांना देण्यात आला आणि मंगलाताई मोरे यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मनोगत व्यक्त केलं. अतिशय चांगलं कार्य त्या या ठिकाणी करता आहेत. त्याचप्रमाणे RM मोरे साहेब, श्री महेश बागुल आणि कुंडलिक बोरसे साहेब यांना देखील महात्मा फुले ग्राम गौरव पुरस्कार हे देण्यात आले. मी खऱ्या अर्थाने जनक्रांती फाउंडेशनचं खूप मनापासून त्यांना धन्यवाद देते, त्यांचं कौतुक करते की हे दर महिन्याला या ठिकाणी शिबिरं आयोजित करतात आणि विविध विषयांचं नॉलेज हे आपल्या सौंदाणे गावातील नागरिकांना, परिसरातील नागरिकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना देत आहेत. खूप मोठं कार्य आणि चांगलं कार्य ते करत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करते आणि त्यांच्या कार्यास मी या ठिकाणी शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे जे पुरस्कारते आहेत त्यांचं देखील खूप सामाजिक कार्य मोठं आहे. त्यांचा देखील आदर्श निश्चितपणे समाज बांधव डोळ्यासमोर ठेवतील. मी त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते. आणि महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, आज देखील त्यांचं जे काही कार्य आहे ते संपूर्ण समाजासाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी, जगासाठी अतिशय आदर्शव्रत असं हे त्यांचं कार्य आहे. त्यांची प्रेरणा घेऊन आपण निश्चितपणे जे काही आपण दैनंदिन जीवनामध्ये काम करत असतो ते आपण केलं पाहिजे. महिलांना 100% शिक्षण हे दिलं पाहिजे, कारण एक महिला जर शिकली तर ती संपूर्ण कुटुंब हे सुशिक्षित करतं. आणि महिला शिकल्यानंतर तिचं लग्न झाल्यावर माहेरी आणि सासरी हे तिचं जे काही तिचा मान आहे तो उंचावत राहतो. तिच्यावरती कुठलाही प्रसंग आला तरी त्याला ती तोड देऊ शकते. आणि म्हणून आपण मुलांबरोबर मुलींनाही जास्तीत जास्त शिकवलं पाहिजे असं या ठिकाणी मला सांगायचं वाटतं. आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला भगिनी उपस्थित झालेल्या आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. 5 तारखेला मी बागलाण तालुक्याचा दौरा केला. त्याच्यामध्ये कांदा पिकाचं 100% नुकसान झालेलं आहे. त्याचप्रमाणे मका असेल, गहू असेल, इतर जे काही धान्य असेल, फळबागा असतील, डाळिंब असेल, त्या बागा असतील, त्यांचं देखील नुकसान झालेलं आहे. ज्यावेळी हा पाऊस पडला त्यावेळी केंद्रामध्ये अधिवेशन चालू होतं आणि मला अनेक शेतकरी बांधवांचे फोन आले, कार्यकर्त्यांचे फोन आले, काही व्हिडिओज देखील टाकले. मी अधिवेशनात देखील कांदा प्रश्न आणि अतिवृष्टीवरती मी त्या ठिकाणी 0 आवरमध्ये बोलले. सांगितलं की तुम्ही तातडीने ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना आर्थिक मदत ही तातडीने दिली पाहिजे. आणि त्यांनी देखील कबूल केलेलं आहे. निश्चितपणे शेतकरी बांधव जो आहे त्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. दौऱ्यानंतर तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील, त्यांना देखील मी सूचना या केलेल्या आहेत आणि 100% सरसकट पंचनामे करायला देखील मी सांगितलेलं आहे. तर माझं लक्ष आहे. दुसरी जी आपण मागणी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे, तर पुतळ्याच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की त्याच्यासाठी परमिशन ही काढावी लागते. त्याचप्रमाणे जवळजवळ 22 परमिशन ह्या काढाव्या लागतात. त्या संदर्भामध्ये निश्चित आपण सुरुवात करावी आणि त्यानंतर आपण निश्चितपणे
एक मिटिंग घेऊ आणि काय निर्णय घ्यायचा माझं संपूर्ण सहकार्य आपल्याला निश्चितपणे आहे एवढं मी सांगते आणि म्हणजे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.